हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला थेट इशारा। दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत, राजनाथ सिंग यांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांच्याशी फोनवरनं चर्चा। अमेरिकेचं पूर्ण सहकार्य असल्याची पीट हेग्सेथ यांची ग्वाही। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं है, कि इन्हें याद रहे। पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल असं उत्तर द्या। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी। युद्धाच्या भीतीनं खैबर पख्तूनवातील 29 जिल्ह्यामध्ये बसवले गेले वॉर सायरन। भारत पाकिस्तानमधली अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी नागरिकांची फरफट। सीमेवरती महिलांनी टाहो फोडला। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमात रंगलं नाराजी नाट्य। अजित पवारांकडनं वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींचा अजितदादांसमोर नाराजीचा सूर। धाराशिवमधल्या कामांना राणा जगजितसिंग पाटील यांच्यामुळे स्थगिती। राणा जगजितसिंग पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या गौप्यस्फोटानं महायुतीत मिठाचा खडा। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला थेट धमकी। संभाजीनगरात वक्फच्या जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप। जलील यांचा राडा। जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडनं तयारी सुरू। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम, तर यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं मोजणी। एआय तंत्रज्ञानाचाही वापर होणार। आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण असतानाही केदारनाथ यात्रेला सुरुवात। पंचमुखी पालखी मंदिर परिसरात दाखल, भक्तांचीही मोठी गर्दी।